सुंदर दिसते बघू शकता. चाललंय एसीएस मोबाईल शॉप मध्ये ही वायरलेस माईक आहे आपल्यापाशी. तर भानई आमच्याकडलं पोलीस स्टेशन आहे बघू शकता. राणादादाचं घर आहे बघू शकता. मेन हायवे आहे बघू शकता. ही माईक घेतलेलं होतं, ही आता काय कामाचं नाही. हेलो एवरीवन, वेलकम टू न्यू ब्लॉग. तो गाइस स्वागत है आप सबका अपने और एक नए खूबसूरत से ब्लॉग में. गाइस आज मैं ब्लॉग बनाऊंगा मराठी में, ठीक है. कसा हो भावनो तुम्ही नो, जय महाराष्ट्र. तर भावनो ही बघू शकता आपली गाडी इथं आहे आणि आपला मित्र आहे साई. सुंदर दिसते बघू शकता आज आपली गाडी, कारण मी सर्व्हिसिंग पण केलेलं आहे आणि वॉशिंग पण केलेली आहे आज आपल्या गाडीला. बघू शकता कसं दिसायला सांगा कमेंटमध्ये नक्कीच बघा. तर मी चाललंय एसीएस मोबाईल शॉपमध्ये धाराशिवमध्ये, कारण मी काल तिथनं हा पिन घेतला होता काही. तर ही मला रिटर्न करायचं आहे. बघू तिथं ही आपल्यापाशी वायरलेस माईक आहे, ही वायरलेस माईक आहे आपल्यापाशी. तर त्याला बसवण्यासाठी पिन घेतली होती. आयफोनमध्ये असले पिन बसत नाही बघू शकता. म्हणलेत तुम्ही दुकानावर घेऊन या ती माईक, तर तिथं कनेक्ट करून बघू होत आहे का. तर आता मी चाललंय एसीएस मोबाईलमध्ये, तर बघू कनेक्ट होत आहे का तिथं. तर चला आज आपल्या मित्रासोबत चाललंय आपल्या गाडीवरती. आता गाडी तीच चालू होत आहे. चला निघू आता इथनं. तर भानई आमच्याकडलं पोलीस स्टेशन आहे बघू शकता. साईडला राणादादाचं घर आहे बघू शकता. ही बंगला राणादादाचा, ही राणादादाचा बंगला आहे. काय व्ह्यू खूबसूरत गेला भावनो इकडनं बघू शकता. तर भावनो ही मेन हायवे आहे बघू शकता. इकडं सोलापूर तुळजापूर हायवे आहे आणि इकडं येरमाळा. इकडं कुठं कुठं जाते काय माहिती, जेवढं माहिती आहे तेवढं सांगायला ही मेन हायवे बघू शकता. तर भावना आपण सध्या आलेला आता MRDC मध्ये बघू शकता. MRDC चा पहिला ब्रिज आहे बघा, MRDC चा ब्रिज. पुढं आता तेरणा ब्रिज लागतंय, मी ती पण दावतो तुम्हाला. आपण आता आलेला आहोत तेरणा कॉलेजचा ब्रिज. ही बघू शकता तेरणा कॉलेजचा ब्रिज आहे बघू शकता. ही दुसरा ब्रिज. तर पुढं आता आमच्या धाराशिव सिटी मधला सगळ्यात मोठा जुडिओ लागतंय, ती पण धावतो तुम्हाला आता. तिथं आहे पुढं चौकामध्ये तेरणा कॉलेजच्या. तर भावानं ही जुडिओ आहे बघू शकता. आणि डॉमिनोज, मिस्टर DGIY T2 बघू शकता. आमच्या धाराशिव सिटी मधला मोठा जुडिओ आहे बघू शकता. तर भावांना बघू शकता हो का, ही एसीएस मोबाईल शॉप. खूपच गर्दी आहे वाटायली मध्ये. नाही कुणीच नाही, जास्त गर्दी नाही, पक्षी बाहेरच गाड्या लागलेल्या जास्त. तर चला जाऊ आता मध्ये आणि बघू. मला एसीएस मोबाईल आहे शॉप. तर बघू आता कनेक्ट होत आहे का नाही मध्ये. भावांनो हे बघा असं जोडलेलं आहे. बघू आता कनेक्ट होत आहे का नाही, आणि कनेक्ट झाली की बघू घेऊया आणि त्याला वापस रिटर्न करून टाकू. पण ही माईक घेतलेलं होतं, ही आता काय कामाचं नाही. त्या वायरलेस पिननं पण कनेक्ट व्हायला नाही. तर बघू आता नवीन घेऊ माईक, दुसरा नवीन घेऊ माईक. आणि बघू आपल्या हेल्मेटमध्ये सेट बघा, आपल्या सेटअपमध्ये बघू घ्यायला आता. बघा हे असं माईक आहे, कमेंट करून सांगा कसलं आहे करून बघू आवाज कशी येते ह्याच्यामधनं. ही माईक घेतलेला आहे बघू शकतो 299 रुपयाला पडला आपल्याला. तर ही बात गेला आता, याला बघू रिटर्न होत आहे का फ्लिपकार्टवरनं. तर हे बघू आता रिटर्न होत आहे का. आता हीच बघू, यांनी आता व्हिडिओ बनवू चांगले कसं बनतात काय माहिती. आता वॉईस तर चांगली येईल, चेक करून बघितलं होईत. तर भावना आम्ही आता आलेलो बाहेर बघा, ही माईक भेटले आपल्याला एसीएस मोबाईल शॉप. तर या तुम्ही पण विजिट करा. तर भावना आता मी थांबलेला आहे एका हायवे वरती बघू शकता, आणि माईक मी कनेक्ट केलेला आहे. तर आवाज कशी येईल सांगा कमेंट मध्ये नक्कीच भावांनो. तर ही माईक घालून मी थोडीशी राईड करणार आहे तर इथपर्यंत, कारण आपल्याला मोटर ब्लॉगिंग करायची या माईक सोबत. तर भावना चला निघू, आणि आवाज कसे येईल नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि वारा पण एकदम लेज मारायला, आवाज कसे येईल नक्की कमेंट मध्ये सांगा. तर भावना आम्ही आता थांबलो साईडला, तर आवाज कसे येईल नक्की कमेंट मध्ये सांगा. तर ह्याच्यावरच दिवस काढावा लागेल थोडे दिवस, बरं काय. पुन्हा घेऊया चांगल्याशी. तर बस आजच्या छोट्याशा ब्लॉगला इथंच एंड करू. आवडला असलं तर लाईक आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर भेटू आता दुसऱ्या ब्लॉग मध्ये. तर दुसरा ब्लॉग आता रायडिंगचा देणार आहे या माईक सोबत सेटअप वर, बरं. तर सपोर्ट दाखव या ब्लॉगला आणि त्या पण ब्लॉगला, बरं काय. भेटू आता दुसऱ्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.